दरम्यान सीएसएमटी स्थानक परिसरात संशयास्पद बॅग आढळली होती। संशयास्पद बॅग सापडल्याने एकंदरीतच भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। बॅगेच्या तपासणीनंतर काहीच संशयास्पद आढळलं नाही। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक संशयित बॅग सापडली होती। आता थोड्या वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर ही बॅग घेऊन जाण्यात आलेली आहे। त्या पोलीस आहेत त्यांच्या हातामध्ये ही बॅग आहे। नेमकं ही बॅग सापडल्यानंतर एक भीतीचं वातावरण जे आहे ते सगळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। मात्र आता पोलिसांनी या सगळ्याबाबतची चौकशी केली, तपासणी केली। त्यानंतर या बॅगमध्ये काहीही सापडलेलं नाहीये। काही कपडे या बॅगमध्ये सापडलेले आहेत। त्यामुळे भीतीचं वातावरण किंवा अफवा कोणीही पसरू नये अशा प्रकार असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येते। कारण 2 ते 3 दिवसापूर्वीच दिल्लीमध्ये जो लाल किल्ला आहे तिथे एक भयानक स्फोट झाला होता आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवर ही बॅग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याच्या लगतच असलेल्या बेस्ट डेपोमध्ये सापडल्याने एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं। काही वेळ जो आहे ते सगळा डेपो रिकामा करण्यात आला होता। हा सगळा वेळ पाहिला तर संध्याकाळचा वेळ, चाकरमानी आपल्या घरी निघतात आणि मोठ्या प्रमाणात इथे लोकांची वर्दळ असते आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ही संशयित बॅग या डेपोमध्ये आढळली त्यावेळेस भीतीचं वातावरण सगळ्या परिसरामध्ये असलेलं पाहायला मिळालं। मात्र सगळी चौकशी केल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड जो इकडे आला त्यांनी या सगळ्या डिटेक्टरनी बॅग चेक केली। त्यानंतर या बॅगमध्ये केवळ कपडे असल्याचं जे आहे समोर आलं आणि त्यानंतर सगळ्यांनीच निश्वेचा श्वास जो आहे तो सोडलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन आदित्य सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।